नमस्कार. आज 2 जुलै 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, कॉन्क्रिटीकरणाच्या बांधामुळे शहरांतील रस्ते पाण्याखाली. त्यासोबतच कॉन्क्रिटीकरणाने पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याऐवजी वेगाने वाहून जाते, त्यामुळे भूजल पुनर्भरणाचे प्रमाण कमी होऊन मोठ्या शहरांत पाणी तुंबण्याच्या घटना वारंवार होत आहेत. आता पहा, यालाच अनुसरून किंवा भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी यासाठीच नागपूर महानगरपालिकेने एक प्रायोगिक तत्वावर उपक्रम चालू केला आहे. पहा की 33 किलोमीटरमधील 100 जागेवर त्यांनी भूजल पातळी भरून काढण्यासाठी अशा पद्धतीने होल त्यांनी केलेले आहेत पहा रस्त्यांवरती. व नक्कीच हे जर प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण देशभर किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर हा आपण उपक्रम करू शकतो. हा एक पहिला पॉईंट. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे पहा, कॉन्क्रीटची रस्ते येण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की सगळीकडे आपल्याला डांबरी रस्ते दिसायचे. ओके, मग डांबरी रस्ते जी होती ना, त्यामध्ये व्हायचं काय, तर ऊन ज्यावेळेस पडायचं, ओके, उन्हाळा ज्यावेळेस यायचा त्यावेळेस पहा ते डांबर जे आहे ते वितळायचं. ओके, वितळणे म्हणजेच काय, प्रसरण पावायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा ज्यावेळेस पावसाळा यायचा, पावसाळा आल्यानंतर थंडी पहा, मग थंडी आल्यानंतर आता अगदी तुम्ही लोहा पाहू शकता. ओके, ज्याला लोखंड आपण म्हणतो. ओके, लोखंड कसं होतं पहा, ज्यावेळेस त्याला तुम्ही आग लावता किंवा म्हणजे खालून त्या पद्धतीने तप्त ज्यावेळेस ज्वालामध्ये हे भाजलं जातं लोखंड, त्यावेळेस ते पहा म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये ते जाऊ शकतं, म्हणजे मोल्ड होण्यासाठी ते तयार असतं, बरोबर, लाल होऊन पहा. ओके, म्हणजे अगदी ते पण काय होतं पहा, प्रसरण पाहायला लागतं, म्हणजे अशा पद्धतीने त्याचे जे काय म्हणू शकता पार्टिकल्स आहेत ना ते बाजूला बाजूला सरकतात, बरोबर आहे. पण ज्यावेळेस लोखंड असं थंड होतं ना, थंड झाल्यावरती लोखंडची सगळी पार्टिकल्स होते ना ते एकत्र यायला लागतात. अगदी तसंच आहे पहा डांबरी रस्त्यांचं. ओके, म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा येतो ना ते जे उन्हाळ्यामुळे अगदी गरम होतं, व गरम झाल्यानंतर तापमानामुळे जे डांबरी रस्ते होते ना ते प्रसरण पाहायचे पहा, म्हणजे अलग अलग त्यांचे पार्टिकल व्हायचे, बरोबर आहे. पण पावसाळा आला की तेच पार्टिकल एकत्र यायचे. मग ह्या कारणांमुळे तर काय व्हायचं पहा, आकुंचन आणि प्रसरण, बरोबर आहे. मग डांबरी जी रस्ते होते ना ते खड्डे पडायचे लवकर. ओके, मग या खड्डे पडायच्याला सोल्युशन आपण काय शोधला पहा, की आपण नाही म्हटलं की हे जे खड्डे वगैरे वारंवार पडत आहेत आपण यावरती काय करूयात, तर कॉन्क्रीटचे रस्ते बनवूयात. पण कॉन्क्रीटचे रस्त्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे पहा, तर जमिनीत पाणीच मुरत नाही आहे. पण डांबरी रस्त्यामुळे काय, जमिनीत पाणी मुरायचं. मग मला सांगा तुम्ही सोल्युशन म्हणून याला आपण नक्कीच परत एकदा आपण डांबरी रस्त्याकडे जाऊ शकतो का? हा, तर नक्कीच आपण त्याचा प्रयोग करू शकतो पहा. व प्रयोग कशा पद्धतीने, आता पहा बेंगलोरमधील वगैरे उदाहरणं आहेत पहा, की आपण प्लास्टिक पासून रस्ते तयार केलेले आहेत. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने पहा, कारण आपल्या जमिनीमध्ये तर पाणी मुरवायचं आहे, एक तर नागपूर महानगरपालिकेसारखा आपल्याला काय उपक्रम करावा लागेल भूजल पातळी परत एकदा भरून काढण्यासाठी. कारण पहा तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरात जावा किंवा आज देखील तुम्ही खेड्यामध्ये पण गेलात ना, तर आता कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत. मग कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे प्रॉब्लेम काय आहे, तर पहा भूजल पातळी तिथं वाढ होणार नाहीये. व याची समस्या जास्त करून शहरी भागामध्ये आहे, बरोबर आहे. कारण पाण्याचा उपसा प्रत्येकाच्या घरी बोरवेल असल्यामुळे पाण्याचा उपसा तर जास्त होत आहे, परंतु भूजल पातळी त्या वेगाने भरत आहे का, तर बिलकुल नाही. हा, पाण्याचा उपसा जास्त वेगाने होतो परंतु भूजल पातळी अगदीच कमी वेगाने होत आहे, भरत आहे. मग याला जर सोल्युशन आपल्याला द्यायचं म्हटलं तर एक तुमच्याकडे सोल्युशन आहे पहा, नागपूर महानगरपालिकेचा एक उपक्रम. तो एक यशस्वी झाला तर बेस्ट, म्हणजे अद्याप ती न्यूज इन प्रोसेस आहे पण तुम्हाला लक्षात असावं या निमित्ताने. त्यानंतर दुसरा आपल्याकडे प्रयोग कोणता आहे, तर अगदी पहा आपण प्लास्टिक पासून डांबरी रस्ते बनवण्याचा प्रयोग आपण करू शकतो. ओके, जेणेकरून पहा आपलं एकतर प्रदूषण पण कमी होईल किंवा आपला जो कचरा आहे ना त्या कचऱ्याची पण आपण विल्हेवाट लावू शकतो. व दुसरा त्याचाच इम्पॅक्ट कुठं होईल पहा, तर भूजल पातळी वाढ तिथं करता येईल. आय होप ही बातमी तुम्हाला समजली असेल. कारण प्रॉब्लेम काय आहे पहा, जर आपण आता अगदी तुम्ही म्हणाल की सर मग वारंवार त्यावरती खर्च वगैरे करावा लागेल किंवा वारंवार आपल्याला खड्डे बुजवण्याचं काम करावं लागेल, पण तुम्ही हे पाहिलात का, रस्ते पाण्याखाली जात आहेत. रस्ते पाण्याखाली म्हटल्यानंतर अगदी तुम्ही जालना जिल्हा किंवा अगदीच अन्य जसं अमरावती जिल्हा कालच्याच न्यूज आहेत पहा, की लगेच पाणी रस्त्यांवरती साचलं व गाड्या वगैरे त्यामध्ये डुबल्या. मग मला सांगा, रस्त्यांची आपण डागडुजी वेळोवेळी केलेली बेस्ट असेल की आपल्या ज्या गाड्या आहेत त्या पाण्यामध्ये जाऊ द्यायच्या. जर पाण्यामध्ये जर गाडी गेली तर पहा त्याचं इंजिन खराब होऊन त्याचा खर्च दुप्पट लागणार आहे ना, प्रत्येक ग्राहकावरती त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे. मग त्यापेक्षा आपण जे डांबरी रस्ते आहेत त्यांच्यावरती खर्च केला कधीही बेटरच असेल ना, बरोबर आहे. आय होप तुम्हाला जे मला नेमकं बोलायचं आहे ते समजत असेल. व अगदी डांबरी रस्त्याचं हे एक चॅलेंज जरी म्हटलं तरी दुसरा चॅलेंज पहा, आपलं जी भूजल पातळी आहे ती भरून काढता येते, अन्यथा शहरी भागातील जे पाण्याची टंचाई ती तुम्ही कसं भागवणार आहात. मग यासाठी मी जे सोल्युशन दिलेत ना ते अगदी तुम्ही योग्य पद्धतीने लिहू शकता. किंवा तुम्हाला जर यापेक्षा व्यतिरिक्त आणखीन काही सोल्युशन वगैरे जर मिळत असतील किंवा सर आपण
भूजल पातळी कसं भरून काढू शकतो, किंवा अगदी पहा जे कॉन्क्रीटचे रस्ते झाले त्यामुळे जे डायरेक्टली शहरांवरतीच पाणी येत आहे, सॉरी रस्त्यांवरती जे पाणी येत आहे व गाड्या त्यामध्ये जात आहेत, किंवा पादचाऱ्यांना पण चालता येत नाहीये, मग त्याला तुम्ही काही सोल्युशन देऊ शकता तर नक्की तुम्ही मला सुचवू शकता, किंवा तुमच्या बुकमध्ये ते लिहून ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. आता अगदी फक्त हे महाराष्ट्र पुरतं किंवा आपल्या जिल्हा किंवा शहरापुरतं मर्यादित नाही आहे, तर तुम्ही हैदराबादचं लेटेस्ट उदाहरण पाहू शकाल. म्हणजे जून महिन्यामध्ये फक्त एका पहिल्या बारिशमध्ये सर्व काही रस्ते तुडुंब भरले होते. त्याच्यानंतर लास्ट इयरला बेंगळुरूचं उदाहरण तुम्ही पाहू शकता. म्हणजे कोणतंही जर तुम्ही राज्य घ्या किंवा कोणताही जिल्हा घ्या किंवा कोणतंही शहर घ्या, प्रत्येक शहरामध्ये काँक्रीटच्या रस्त्यामुळे ही समस्याला आपण आज पुढे जात आहोत. मग तुम्ही काय म्हणाल याला, सर की आपण नाला बनवू शकतो का? हां, तर नाले बनवू शकतो आपण, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, ठीक आहे, नाले आपण बनवलो, परंतु ते नाल्याचं पाणी अगदीच पहा डायरेक्टली वाहत जाणार आहे. त्यामधून भूजल पातळी तुमची भरून निघत आहे का? तर बिलकुल नाही. मग हेच तर सोल्युशन आहे ना. पहा, परीक्षेला GS 3 मध्ये आपला पर्यावरणमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की तुमचे मत काय आहे याबद्दल, भूजल पातळी आपण कशा पद्धतीने परत एकदा भरून काढायची. मग नक्कीच तुम्हाला हे गोष्टी मान्य असणं गरजेचं आहे. मग याला आपल्याला सोल्युशन बेस्ड बाते बोलावं लागेल. आता पहा, मी तुम्हाला अगदी राजकीय नेत्यासारख्या समस्या बोलून गेलो, ते ठीक आहे, परंतु तुम्ही जर IAS असाल तर यावरती सोल्युशन देणं तुमचं कर्तव्य आहे ना. ओके, नसतं राजकीय नेते तर तुमच्या समोर पण भाषण देऊन जातील पहा, पण शेवटी जे काही निर्णय घ्यायचे ते तुम्हाला तशा पद्धतीने प्रस्ताव पाठवावाच लागेल ना. किंवा तुम्ही एखाद्या समितीमध्ये जर अध्यक्ष असाल तर तुम्हाला तिथे निर्णय घ्यावे लागतील. मग या नात्याने तुम्ही निर्णय देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आय होप ही बातमी तुम्हाला नक्की योग्यरित्या समजली असेल. व त्याच्यानंतर हे जे सोल्युशन बेस्ड बाते आहेत ते तुम्ही नक्कीच तुमच्या मेन्स आन्सर रायटिंगमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर परत आपल्या बॅचची मी प्रमोशन करण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, अगदी अशाच पद्धतीने जे सोल्युशन बेस्ड बाते आहेत किंवा जे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल वगैरे आहे, म्हणजे पहा एक थिंक आउट ऑफ द बॉक्स अशा पद्धतीने जे काही असेल तर ते मी देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर पहा, इंडिया अहेड नावाचं एक पुस्तक आहे, त्याबद्दल पण सध्याला रिडिंग वगैरे चालू आहे. तर नक्कीच आपण जोडू शकता मेन्स आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये पहा, कारण यामध्ये मी मेंटॉरशिप पण देत आहे व 6 महिन्यामध्ये तुमची 6 महिन्यामध्ये तुम्हाला मेन्स रेडी करायचं आहे. म्हणजे पुढल्या वर्षी पहा 2027 मध्ये प्रिलिम कधी का होईना, पण तुम्ही लगेच ती जर प्रिलिम पास झालात ना, लगेच तुमची दुसऱ्या दिवशी मेन्स पास व्हावी या दृष्टिकोनातून मी ही मेन्सची बॅच चालू केली आहे व उत्तर लेखन त्या पद्धतीने असेल. तर शक्य झालं तर नक्की तुम्ही जोडू शकता. पहा, कारण आज नाही तर कधी नाही या पद्धतीने आहे. कारण पहा, तुम्हाला कधीही मेन्सची आन्सर रायटिंग करायचीच आहे, बरोबर. व पुढल्या वर्षी जर 3 म्हणजे 2पेक्षा जास्त त्यांनी प्रिलिम्स म्हटलेले आहेत, किमान 2 जरी प्रिलिम्स तुमच्या जर झालेल्या असेल व त्यापैकी एक जरी प्रिलिम तुम्ही पास झालात तर लगेच तुम्हाला मेन्ससाठी तयारी करावीच लागणार आहे ना. मग उद्या मेन्सची तयारी करण्यापेक्षा आजपासूनच तुम्ही मेन्सची तयारी केलात व 6 महिन्यानंतर ज्यावेळेस प्रिलिमची तारीख येईल त्यावेळेस तुम्ही फक्त प्रिलिमचा अभ्यास केला तर लगेच 1 वर्षामध्ये तुमच्याजवळ पोस्ट असेल. पहा, या नात्याने म्हणतोय उर्वरित पहा तुम्हाला कधी ना कधी अगदी मेन्सची आन्सर रायटिंग तर करावी लागेल. या नात्याने तुम्ही नक्कीच हा निर्णय घेऊ शकाल. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला अगदी योग्यरित्या समजली असेल. त्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर पुढची बातमी, शेतकरी महिलांवर सवलतींचा वर्षाव, मंत्रालयात स्वतंत्र कक्ष आणि विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर पहा, महिलांना आता नवीन सुविधा काय काय देण्यात आलेल्या आहेत. तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला शेतकरी निधी, महिला सक्षमीकरण परिषदेसह मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय आणि त्यांच्यासाठी विविध योजना लागू करण्याचा निर्णय काल बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याच्यानंतर पहा, आता सुविधा कोणत्या कोणत्या आहेत हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण हे जे स्क्रीनशॉट तुमच्याजवळ कॅरी असेल तर नक्कीच तुम्ही पहा वुमन एम्पॉवरमेंटसाठी महाराष्ट्र सरकार काय करत आहे या योजना तुम्ही उत्तरमध्ये नक्की लिहू शकता. ओके, तर थोडक्यात योजनांची यादी पहा. तर महिलांना ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता मिळाल्यानंतर त्यांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमार्फत शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांना शेतकरी म्हणून तशा पद्धतीने दर्जा देण्यात येणार आहे. पहा, त्यासाठी विधानसभेमध्ये बिल देखील मांडण्यात आलेलं आहे. डन. त्याच्यानंतर सरकारची विविध धोरणे आणि योजनांमधून महिला शेतकऱ्यांना पतपुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबरच राज्य महिला शेतकरी निधीची स्थापना करण्यात येणार आहे. कोणत्या निधीची? राज्य महिला शेतकरी निधीची स्थापना करण्यात येणार आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. सरळ सेवा किंवा कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे कृषी विषयक अर्थसहाय्य, बियाणे, खते, कृषी पतकर्ज, पीक विमा, कृषी उत्पादन बाजारात पोहोचविणे आदी सुविधा महिलांना देण्यात येणार आहेत. याच्यापूर्वी व्हायचं काय पहा, आपल्या राज्यामध्ये फक्त पुरुषांना शेतकऱ्याचा दर्जा देण्यात आलेला होता व ज्या काही योजना होत्या त्या फक्त पुरुष सेंट्रिक होत्या. पण आता महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की
जर आपल्या राज्यामध्ये जर एखादी शेती किंवा एखादी शेतजमीन जर महिलांच्या नावानं असेल तर त्या महिलांना आपण काय करूयात, तर शेतकरी या नावाचा दर्जा त्यांना आपण देऊयात. यासोबतच त्यांना विविध ज्या योजना आहेत, जसं की पहा ज्या पद्धतीने आपण शेतकरी पुरुषांना देतो योजना, अगदी त्याच धर्तीवर महिलांना पण आपण त्या योजना देऊयात. म्हणजे अगदी आपल्या राज्यामध्ये महिलांच्या नावाने जरी शेती असली ना तरी त्यांना शेतकऱ्याचा दर्जा नव्हता, बरोबर, किंवा फक्त ती 7/12वर त्यांचं नाव असायचं, बाकी त्यांना कुठेच आपण व्हॅल्यू दिलेली नव्हती, बरोबर आहे. मग आता आपण त्यांना व्हॅल्यू मिळवून देणार आहोत ती. ओके, जसं पहा आता अगदीच एखादी ABC नावाची महिला आहे व त्यांच्या नावाने जर 7/12 तशा पद्धतीने दिलेला असेल तर नक्कीच पहा नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपल्याला त्यांच्याबद्दल ज्यावेळेस त्यांना ना शेतीबद्दल त्यांना कर्ज वगैरे जर हवं असेल तर नक्कीच पहा त्यांना तिथं प्राधान्य देण्यात येईल व महिला सेंट्रिक तिथं अगदी ज्या पद्धतीने आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये शेतकऱ्यांना कर्ज देतो अगदी तसंच महिलांना आपण तिथं कर्ज देणार आहोत, बरोबर आहे. त्यासाठी पहा विशेष निधीची पण तिथं घोषणा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे कृषी विषयक अर्थसहाय्य, त्यानंतर बियाणे, खते, कृषी पतकर्ज, पीक विमा, कृषी उत्पादन बाजारात पोहोचवण्यासाठी त्यांना मदत, ह्या सर्व गोष्टी आता महिलांसाठी किंवा महिला शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहेत. आय होप हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर ग्रामसभेने एखाद्या महिलेला जर शेतकरी म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्यास त्यावर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे त्यांना अपील करण्याची संधी तिथे देण्यात आलेली आहे. ओके, तर हे आपण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सक्षमीकरण परिषद संनियंत्रण समितीची स्थापना देखील यामार्फत करण्यात येत आहे. ओके, तर प्लीज हे जे हायलाइटेड पार्ट आहे त्याला तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. परीक्षेमध्ये जर वुमन एम्पॉवरमेंट जर असा विषय जर आलेला असेल निबंधाचा वगैरे तर त्यावेळेस तुम्ही हे महाराष्ट्र शासनाचे हे निर्णय पण तुम्ही लिहू शकता की बा महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना शेतकरी सन्मान देण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे या नात्याने. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे विजया मेहता यांना अखेरचा निरोप. मराठी रंगभूमीला आधुनिक चेहरा मोहरा देणाऱ्या कलाकारांची एक पिढी घडवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे मंगळवारी रात्री वृद्धपकाळामुळे निधन झाले. ओके, त्यांना जास्त करून बाई या नावाने आपण म्हणजे आदराने बाई या नावाची आपण त्यांना म्हणत असो, कारण पहा त्यांनी नाटक किंवा एक रंगभूमी घडवण्याचं एक पिढीच घडवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. ओके, यांच्याबद्दल एक आज आर्टिकल पण आलेलं लोकसत्तामध्ये, ते आपण थोडक्यात पाहणारच आहोत. त्याच्यानंतर पुढे चला, पेट्रोल डिझेल दर कपातीची प्रतीक्षाच, वाणिज्य वापराचा LPG 183 रुपयांनी स्वस्त. म्हणजे पहा अगदीच तुम्ही जर पाहिलात खऱ्या अर्थाने तर कमर्शियल LPGच्या जे प्राइजेस आहेत ना त्या कमी झालेल्या आहेत, परंतु तुम्हाला माहिती असेल की डायरेक्टली त्यांनी हजार रुपयांनी LPGच्या प्राइस वाढवलेल्या होत्या व फक्त त्यामधून 200 रुपयांनी जर प्राइस कमी केली असेल तर म्हणजे अगदीच पहा 100% वाढवायचं व 10% कमी करायचं अशा पद्धतीची ही सिच्युएशन आहे. पण ठीक आहे, जाऊ द्यात. नेक्स्ट म्हटल्यानंतर पहा आता अगदीच स्टेट ऑफ हॉर्मुझ ओपन आहे, बरोबर, तेथून वेळेत जहाज वगैरे येत आहेत, तरी देखील पहा जे ग्राहकांसाठी आपलं पेट्रोल आणि डिझेल जे होतं ते जे महागलेलं आहे ते तशाच पद्धतीने आहे. ते केव्हा स्वस्त होईल ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण नक्कीच पहा पेट्रोल आणि डिझेलमुळे जे जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ना ते कमी होत नाही आहे. ओके, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपल्याला जर कमी झालं तर अगदीच पहा त्याचा इफेक्ट दुसऱ्या गोष्टींवरती पण दिसेल व महागाई कमी होण्यासाठी पण त्याची नक्की मदत होईल. त्यामुळे नक्कीच शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीच एक अपेक्षा करूयात. नेक्स्ट आहे पहा, बालभारतीच्या धड्यात परराज्यातील लोकनृत्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे व महाराष्ट्रातील फक्त एका लोकनृत्याला इथं प्राधान्य दिलेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये आज घडीला पहा, महाराष्ट्रातील लावणी, लेझिम, धनगरी गजा, गोंधळी, त्यानंतर कोळी नृत्य, पोवाडा असे विविध लोककला नृत्य असताना अगदी फक्त एकच लोककला नृत्याला महाराष्ट्रातील प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नाराजी इथं व्यक्त होत आहे. पण ठीक आहे, पहा MPSC आणि UPSCच्या नजरेतून जर आपण पाहिला तर आपल्याला दुसऱ्या गोष्टींबद्दल चर्चा जास्त करावी लागेल की महाराष्ट्र यासोबतच पहा केरला, त्यानंतर तमिळनाडू, त्यानंतर पहा तेलंगणा, ह्या संपूर्ण जे राज्य आहेत त्यासोबतच विशेषतः नॉर्थ ईस्ट जे 7 बहिणी आहेत त्या राज्यामधील तर फोक नृत्य तुम्हाला खूप गरजेचे आहेत. मग यासाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ना त्यावर मी 3 मी इमेजेस पाठवले, त्यामधील प्लीज जे नृत्य आहेत आणि राज्य आहेत हे लक्षात ठेवा. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, डायरेक्टली प्रश्न पडण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे कोणतीही परीक्षा घ्या, अगदी पोलीस भरतीपासून घ्या ते अगदी UPSCच्या पण परीक्षेला तसे प्रश्न येतात. त्यामुळे प्लीज ते जे तक्ता दिले ना ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा व लिहिल्यानंतर डेली त्याला थोडंसं वाचत चला, कारण परीक्षेला प्रश्न त्यावरून बनतात. ओके, आता इथं फक्त एक नृत्य सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला सर्व नृत्य माहिती असणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने प्लीज टेलिग्रामवरून ते तुम्ही पाहू शकता.
ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पहा, नीट परीक्षा जी आहे ती टप्प्याटप्प्याने घेण्याची सूचना पार्लमेंटरी कमिटीने केलेली आहे, पण मी थोडंसं याला विरोध करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण तुम्हाला माहिती असेल NEET ही जी एक्झाम आहे ती जर आपण विशेष म्हणजे MBBS विद्यार्थ्यांसाठी वेगळी, त्यानंतर BA MS साठी वेगळी, त्यानंतर BSc नर्सिंगसाठी वेगळी, अशा टप्प्याटप्प्याने जर घेण्याचा जर प्रयत्न केला ना, तर प्रॉब्लेम काय पहा, विद्यार्थ्यांचं तिथं जास्त ड्रेन होईल व अगदीच पहा फक्त मानसिक नाही तर अगदी सगळीकडून तिथं ताण त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे. कारण कोणाचं स्वप्न असणार नाही. पहा आता अगदी जर तुम्ही मला सांगा, UPSCची जी एक्झाम आहे, ओके, UPSCची एक्झाम IAS साठी वेगळी घेण्यात आली, IPS साठी वेगळी घेण्यात आली व IFS साठी वेगळी घेण्यात आली, असं जर झालं तर मला प्रत्येकसाठी फॉर्म भरावा लागेल. पहा, हे नाहीतर हे नाहीतर हे, अशा पद्धतीने माझं स्वप्न तिथं असेल. मग असं होऊ नये, एकाच लिस्टमध्ये हे सगळं जे आता सध्याला चालू आहे ना तसंच व्हावं. त्याच्यानंतर आता CBT बद्दल पण यांनी चिंता व्यक्त केली व ती आपल्याला पण चिंता नक्कीच आहे. पहा, MPSC ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला, ओके, किंवा म्हणजे त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे. मग त्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल. पहा आता अगदी काही विद्यार्थ्यांना वाटेल की नॉर्मलायझेशनमध्ये प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे, परंतु नक्कीच पहा, नॉर्मलायझेशनमुळे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वगैरे रुकलेलं आहे ना, त्या विद्यार्थ्याला विचारून तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीची ती फिलिंग असेल. ओके, म्हणजे अगदी ते काही विद्यार्थ्यांवर अन्याय पण करू शकतं व काही विद्यार्थ्यांवर ते म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही पद्धतीचे इफेक्ट आहेत. ओके, त्यामुळे अगदी जनरलिस्टिक म्हणजे एका अटेम्प्टमध्ये जर एक्झाम जर झाली तर ते बेस्ट आहे, जे की ऑफलाईनमध्ये होतं. ओके, त्यामुळे नक्कीच आपण म्हणजे पहा, गलगोटिया युनिव्हर्सिटीमधील ते मॅडम म्हणत होत्या, पहा की तुमचं जे 6 आहे ते माझं 9 होऊ शकतं. अगदी तशा पद्धतीने आहे. नॉर्मलायझेशनबद्दल हीच समस्या होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांना निगेटिव्ह पद्धतीने परिणाम झाला ना, त्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारून पाहू शकता. ओके, म्हणजे त्यामधील मी पण शिकारी असं तुम्ही म्हणू शकता. ओके, पण ठीक आहे, माझ्या भावना तिथं जास्त मी व्यक्त न करता वापस येतो. तर नीट परीक्षेमध्ये अशा पद्धतीने BAMS साठी वगैरे वेगळी स्वतंत्र परीक्षा घेऊ नये, असं एक माझं तिथं स्वतंत्र मत आहे. त्याच्यानंतर पहा, CBT बद्दल पण यांनी चिंता व्यक्त केली आहे, ते अगदी योग्यच आहे. पहा, कारण खाजगीकरण जर झालं तर त्यामध्ये आणखीन चॅलेंजेस वगैरे तिथं उद्भवू शकतात. मग आता प्रॉब्लेम कसा आहे की आता नीट एक्झामला आपण सुधारू कसं शकतो, तर यासाठी पहा आणखीन त्यांनी काय म्हटलं आहे की NTA जे आहे, पहा नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे आहे, याला आपण स्टॅट्युटरी बॉडीचा दर्जा देऊयात. ओके, म्हणजे कायद्याचं त्याला जर स्वरूप वगैरे जर दिलं तर कदाचित आपण कायदे जर कडक केले तर हे NTA चांगल्या पद्धतीने काम करेल, असं त्यांचं मत आहे. मग जर तसं झालं तर ते बेस्ट होऊ शकेल. पहा, अन्यथा जर आपण विद्यार्थ्यांच्यावरतीच जर जास्त बर्डन टाकत असू तर ते चुकीचं होणार आहे. हां, नक्कीच आपली जी व्यवस्था आहे ना NTA, या NTA वरती जास्त जबाबदारी आपण टाकूयात, पण विद्यार्थ्यांवरची जबाबदारी थोडीशी जर कमी केला तर ते बेटर असेल, कारण आपल्या देशात लोकशाही आहे. ओके, म्हणजे अगदी आपण त्या बॉडीसाठी आपण विद्यार्थ्यांवरती जास्त प्रेशर टाकणं हे चुकीचं होईल. ओके, मग त्यासाठी पाहूयात, न्यूज इन प्रोसेस आहे, वेळोवेळी आपण ती न्यूज पाहणारच आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, जून महिन्यात कच्च्या तेलाची आयात विक्रमी झालेली आहे. रशियाकडून आपण दररोज 26 लाख बॅरल तेलाची खरेदी आपण केली आहे रशियाकडून. ओके, त्याच्यानंतर तेल पुरवठा सुरळीत राहण्याची आशा, कारण हॉर्मुझवरील नियंत्रणाचा अट्टहास डोनाल्ड ट्रम्प आणि इराण दोघं पण करत आहेत. अगदीच तुम्ही एक काल व्हायरल झालेली जर क्लिप पाहिला तर स्वित्झर्लंडमध्ये सध्याला चर्चेसाठी पेजेस्कियन आणि JD व्हान्स तिथं भेटलेले होते व पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर पेजेस्कियन यांना म्हटले की बाबा चला मी JD व्हान्सची यांची ओळख करून देतो. त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली त्यांना म्हटलं, पहा की मला आता त्यांच्यावरती भरोसाच राहिला नाही आहे. ओके, मग त्यावेळेस थोडंसं भडकले होते JD व्हान्स, पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टर होते. ओके, पण ठीक आहे, सध्याला चर्चा चालू आहे, आपण पाहूयात. अद्याप कोणताही निर्णय डायरेक्टली हे झालं नाही. कालच्याच न्यूजपेपरमध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं विन विन सिच्युएशन आहे इराणसाठी. मग पाहूयात. ओके, म्हणजे पहा, अगदी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कसं असतं, आज जरी तो तुमचा मित्र वगैरे असेल तरी पहा त्याला लगेचच्या लगेच तुम्ही इन्स्टंटली रिॲक्शन वगैरे करू शकत नाही. भारत सरकार तसंच करतं. पहा, इन्स्टंट कोणत्याच गोष्टीला आपण लगेच निर्णय वगैरे तिथे द्यायचा नाही. जसं आपण इन्स्टंटली रिॲक्ट होतो ना, तसं व्हायचं नाही. तुम्ही पण प्रशासनात उद्या जाणार आहात व इंटरनॅशनल रिलेशनमध्ये डिप्लोमसी हा शब्द तुम्हाला सांगितलेला आहे, गोड गोड बोलून काम करायचं असतं. अगदी तशाच पद्धतीने पहा, तुमचा एका सहीनुसार तुमच्या भारत देशाचं भविष्य ठरणार आहे. ओके, म्हणजे सांगायचं काय, पहा जर तुम्ही इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये ऑफिसर जर असाल तर पहा, प्राईम मिनिस्टरची वगैरे तिथं सही नसते. म्हणजे जर एखादी बायलॅटरल ॲग्रीमेंट वगैरे जर करण्यात आलेलं असेल तर फक्त पंतप्रधान तिथं रिप्रेझेंट करतात. पहा, त्या ॲग्रीमेंटवरती जी सही असते ना ती कोणाची असते, तर अगदीच IFS अधिकाऱ्याची असते. मग तुमच्या स्वाक्षरीनुसार हे जे प्यारा भारत आहे त्या प्यारा भारतचं आणेवाला वक्त
किंवा अगदी भारत आणि अमेरिकेचं येणाऱ्या काळामध्ये कसं रिलेशन असेल हे तुम्ही तुमच्या सहीद्वारे ठरवू शकता. त्यामुळे अगदी जबाबदारी तुमच्यावरती खूप आहे. मग नक्कीच थोडंसं प्रयत्न किंवा अगदी जे तुम्ही आज करत आहात ना त्याला अगदी चांगल्या पद्धतीने करा. ओके, त्याच्यानंतर परत मी प्रमोशन करेन इंटरनॅशनल रिलेशनच्या बॅचचं. ओके, काल मी नोट्स चॅप्टर 2 आणि 3चे टाकलेले आहेत. म्हणजे बेसिकचं जे लेक्चर आहे ना ते 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. बेसिकचे जे लेक्चर आहेत आता चॅप्टर 2 आणि 3 आज घेतलं की मग उद्यापासून आपण डायरेक्टली पहा आपल्या सिलेबसला वगैरे चालू करू शकतो. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. व्हेनेझुएलामध्ये मृतांचा आकडा 1900 वर गेलेला आहे. त्याच्यानंतर सरळ सेवेला किंवा कंबाईन परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा की व्हेनेझुएलामध्ये किती रिश्टर स्केलचा भूकंप आलेला होता. ओके, तर नक्कीच तुम्ही त्याची आकडेवारी किंवा जे उत्तर आहे त्याचं कमेंट सेक्शनमध्ये मला उत्तर तुम्ही सांगू शकता. व्हेनेझुएलामध्ये किती रिश्टर स्केलचा जून 2026 मध्ये भूकंप आलेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. व्हॉट्सअपच्या नव्या वैशिष्ट्यामुळे सुरक्षेची चिंता, केंद्र सरकारची मेटाला नोटीस. पहा परवा दिवशी किंवा काल तुम्हाला पण व्हॉट्सअपवरती तशा पद्धतीने अशा पद्धतीने एक बॅनर दिसला असेल पहा की रिझर्व युअर युजर नेम म्हणून. ओके, मग ते मी पण रिझर्व केलं, परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काल रात्री पहा मेटाला सांगितलेलं आहे 3 दिवसामध्ये तू आम्हाला नोटीसला उत्तर दे. कारण पहा जर आता युजर नेम, आता मी काय युजर नेम ठेवलेलं आहे आता ते मी तुम्हाला आता सध्याला सांगणार नाही, परंतु पहा जे युजर नेम ठेवलं मी जर ठेवलं असं पहा IAS पवन ओके अशा पद्धतीने जर मी युजर नेम ठेवलं ना तर काय होईल पहा मी IAS आहे असं तिथं भास होईल ना तुम्हाला. मग अगदी जो कोणी आहे तो मला मेसेज वगैरे त्याच्याबद्दल IAS नात्यानं करेल. ओके, पण तसं होऊ नये यासाठीच भारत सरकार काय म्हणत आहे पहा की एखादा व्यक्ती प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशा पद्धतीने पण युजर नेम ठेवू शकेल ना. मग अगदी हे युजर नेमची तुम्ही क्रायटेरिया काय लावणार आहात, कारण अगदी फेक मेसेजिंग तिथं होऊ शकते. ओके, म्हणजे अगदी पहा आता हे मुलांच्या बाबतीत थोडंसं हे आहे, परंतु मुलींच्या बाबतीत पहा जर एखाद्या मुलीने त्यांचं नाव वगैरे ठेवून जर तशा पद्धतीने युजर नेम वगैरे तयार केलं तर त्यांना विदाऊट नंबरचं डायरेक्टली त्यांना परेशान पण केलं जाऊ शकेल. पहा ओके, डायरेक्टली युजर नेम म्हणजे आता तुम्हाला कॉन्टॅक्टची गरज नाही तर युजर नेमद्वारे तुम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात व्हॉट्सअपवरून. ओके, मग हे होऊ नये यासाठीच पहा भारत सरकारने काल पाचारण केलं आहे. मेटाला सांगितलं आहे 3 दिवसामध्ये तू नोटीसला उत्तर दे. तत्पूर्वी तुला युजर नेम वगैरे घेता येणार नाही किंवा युजर नेम तुम्हाला रोल आउट करता येणार नाही भारत देशामध्ये, असं त्यांनी निर्णय दिलेला आहे. मग पाहूयात न्यूज इन प्रोसेस आहे व्हॉट्सअप काय म्हणतं किंवा ते काय सांगू शकेल किंवा युजर नेम भारत देशामध्ये येणारच नाही ते पाहूयात आपण. ओके, काही गरजेचं नाही तेवढं. नेक्स्ट आहे VBG रामजीच्या सुधारित मजुरीवर काँग्रेसची टीका त्यांनी केलेली आहे. पहा महाराष्ट्रामध्ये प्रतिदिन 317 रुपये मजुरी तिथं देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 317 रुपये मजुरी रेट आहे, हा लक्षात ठेवू शकता तुम्ही. कारण पहा 2025 मध्ये जो कायदा आलेला आहे VBG रामजी त्यामध्ये म्हटलेलं आहे मिनिमम 300 रुपये तुम्हाला मजुरी द्यायची आहे, बरोबर. पण महाराष्ट्राच्या सरकारने 317 रुपये ही मजुरीचा दर त्यांनी फिक्स केलेला आहे. या निमित्ताने काँग्रेसने टीका केली. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. हा पण पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. पर्सन इन न्यूज कंबाईन परीक्षेला वगैरे विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे सोनोग्राफी IVF केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात येत आहे. आता पहा आय थिंक मागच्या आठवड्यामध्ये आपण एक आर्टिकल पाहिलेला होता की जी सोनोग्राफी वगैरे केली जाते तो जो कायदा आहे 1994चा त्या कायद्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, बरोबर. मग आपला तो कायदा परत तुम्ही इथं आठवू शकता. पहा पॉझिटिव्हली आपल्याला पाहायचा आहे. ओके, त्या कायद्यामध्ये जर आपण सुधारणा केलं तर नक्कीच पहा सर्वांसाठी आपण किंवा जे ग्रामीण भागातील महिला आहेत ना त्यांसाठी आपण ते योग्य निर्णय किंवा जे कॅन्सर वगैरे भारत देशामधील जे महिला आहेत त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जे जास्त आहे ना त्याबद्दल ते कॅन्सर रोखण्यासाठी पण आपण तिथे लवकरात लवकर पावलं उचलू शकतो. मग यासाठी पहा तो कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आता इथं पण महाराष्ट्र राज्य सरकारने पण कायदा सुधारणा करणार आहेत, पण मला तो कायदा सुधारणा करायचा आहे व त्या कायद्यासाठी तुम्ही ते जे पॉईंट्स आहेत ना ते या कायद्यामध्ये नक्कीच तुम्ही मर्ज करू शकता. पहा ओके, महाराष्ट्र राज्य सरकार कायदा बदलणार आहे ना तर नक्कीच पहा ते पण कायद्यानुसार जर सोनोग्राफी जी टेस्ट आहे ती डायरेक्टली पोर्टेबल जर झाली तर ते किती बेस्ट असेल. मग यासाठी हे थोडंसं तुम्हाला लिंकेजेस करायचं आहे. आय होप ते तुम्ही त्या दिवशीची न्यूज पाहिली असेल, मग नक्कीच तुम्ही त्या न्यूजला यासोबत लिंक करू शकाल. ओके, डन. त्याच्यानंतर पहा आर्टिकल महत्त्वाचं नाही आहे. नेक्स्ट बाई हा एक आर्टिकल आलेला आहे, पण पर्सन इन न्यूज या नात्याने पहा त्यांनी कोणत्या कोणत्या नाटकामध्ये काम केलं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. तर नक्कीच शितू या नाटक, त्यानंतर हमीदाबाईची कोठी आणि वाडा चिरेबंदी हे त्यांचे गाजलेले नाटक आहेत. त्यानंतर पहा महाराष्ट्र रंगभूमी
ओके, यावरती काम केलेले तेंडुलकर. त्याच्यानंतर पहा श्रीराम लागू. ओके, म्हणजे श्रीराम लागू तरी यांचं तरी नाव तुम्ही नक्कीच प्रत्येकाने ऐकलं असेल किंवा त्यांचं म्हणजे थोडंसं काम तरी त्याबद्दल ऐकून असाल पहा तुम्ही. ओके, महाराष्ट्र रंगभूमीबद्दल. तर डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत किंवा यांच्या श्रेणीमध्ये काम केलेल्या विजया जयवंत यांचं नाव आपण घेऊ शकतो. मग यासाठीच पहा यांचं जे काम आहे याला थोडंसं आपण आदराने बाई या नावाने आपण हाक मारतो, कारण त्यांनी एक पूर्ण पिढी घडवलेली आहे रंगभूमीची मराठी. ओके, मग यासाठी पहा परीक्षेला प्रश्न या नाटकांवरून परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा तेंडुलकर, श्रीराम लागू, विजयाबाई अशी माणसे आताच्या तयार होत नाहीत. तेवढा अवकाशच आता उरलेला नाही. ही भावना अधिक वेदनादायी. बाईंना लोकसत्ता परिवारातर्फे आदरांजली व आपल्यातर्फे पण आपण विजया जयवंत यांना आदरांजली वाहत आहोत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा एकल महिला प्रश्न आणि धोरण. आता खऱ्या अर्थाने जर पाहिला तर हा आर्टिकल एकदम बेस्ट मला वाटत होता, परंतु खुदा पहा निकला चुहा अशा पद्धतीने हा आर्टिकल आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने 22 मे रोजी एकल महिला धोरणासंबंधी मसुदा समिती गठीत करण्याचा एक आदेश काढला. बरोबर, त्यानुसार एक समिती पण बसलेली आहे पहा. पण ते समितीचा इतिहास वगैरे इथे सांगण्याचा प्रयत्न केला गेला, जो की तुम्ही मेन्समध्ये लिहू शकणार नाही, कारण वर्ड लिमिट तिथं नक्की आहे. मग याला आपण शेवटी जाता जाता सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. ते लक्षात घ्या. एकल महिलांची ओळख, मान्यता, उपजीविका, सामाजिक सुरक्षितता, जमीन, निवास आणि मालमत्ता, अधिकार, आरोग्य, कायदेशीर संरक्षण, मुलाचे संगोपन आणि शिक्षण, सहाय्य करणाऱ्या संस्था इत्यादी मागण्यांचे विचार या धोरणांमध्ये व्हायला हवा. परीक्षेला जर प्रश्न विचारला एकल महिला धोरण असायला हवं का, तर नक्कीच या बेसिसवर तुम्ही म्हणू शकता की महिला धोरण असायला हवं महाराष्ट्र राज्यामध्ये. डन. नेक्स्ट आहे सर्वच एकल महिलांचे प्रश्न सारखे नसतात. जात, धर्म, वर्ग, आदिवासी समूह, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, भौगोलिक परिस्थिती, विमुक्त भटक्या समाजातील महिला यांचे विविध प्रश्न असतात. मग त्या विविध प्रश्नांनुसार पहा आपल्याकडे महिलांचं धोरण बनायला हवं असं तुम्ही तिथं नक्की लिहू शकता. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल व एवढंच तुमच्यासाठी आता गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन केव्हा होणार, प्रश्नचिन्ह आहे. ओके, तर पहा राज्यातील प्रादेशिक विकासातील असमतोल दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या 3 वैधानिक विकास मंडळाचे पुनर्गठन रखडलं आहे. त्याविषयी पहा. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 371(2) यानुसार राज्यात एखाद्या मागास विभागाच्या विकासाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असेल तर त्या विभागासाठी वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मग 1994 साली मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र या 3 प्रदेशांसाठी 3 वैधानिक मंडळे स्थापन करण्यात आली होती. या 3ही मंडळाचा कार्यकाळ प्रत्येकी 5 वर्षांसाठी होता. मात्र एप्रिल 2020 पासून 3ही विकास मंडळाचे पुनर्गठन करण्यात आलेले नाही आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे सद्यस्थितीत अस्तित्वातच नाहीत. ती पुनर्गठन करण्यासाठी राज्यपालांमार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जसं की पहा 28 ऑक्टोबर 2022, 12 डिसेंबर 2022, 9 एप्रिल 2023, 22 ऑगस्ट 2024 आणि 10 डिसेंबर 2025 रोजी पत्रान्वये केंद्र सरकारला सांगण्यात आलं की बाबा या 3 जागी आम्हाला विकास मंडळांची स्थापना करू द्या, परंतु केंद्र सरकारचा अद्याप कोणताही रिप्लाय आलेला नाहीये. या कारणानिमित्त पहा विकास मंडळी जी आहेत ती पुनर्गठन केव्हा होतील असा प्रश्नचिन्ह तिथं उत्पन्न होत आहे. आता मग परीक्षेला जर विचारलेला असेल प्रश्न, जर पहा मराठवाडा किंवा विदर्भासंदर्भात जर परीक्षेला प्रश्न विचारण्यात आला की त्यांचा आपण विकास कसं करू शकतो, तर नक्कीच पहा तुम्ही याचा सहारा घेऊ शकता की भारतीय राज्यघटनेच्या कलम 371(2) नुसार तरतूद करण्यात आलेली आहे की एखाद्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी आपण तिथे विकास महामंडळ उभा करू शकतो. मग तोच तुम्ही सोल्युशन द्यायचा आहे. पहा सोल्युशनासाठी तुम्हाला भटकंती करायची नाही. जे सिलेबसमध्ये ऑलरेडी दिलेले ना त्यालाच तुम्हाला वारंवार वाचत राहायचं आहे. त्यामुळे प्लीज माझं मत असेल की तुम्ही सिलेबस कंप्लीट करा. सिलेबस कंप्लीट केलात ना तर मोर दॅन सफिशियंटली तुम्हाला पॉईंट्स तिथं लवकरात लवकर सुचतील. त्यासाठी पहा तुम्ही नक्कीच माझ्यासोबत जॉईन होऊ शकता. म्हणजे जर तुमचं सिलेबस कंप्लीट होत नसेल, म्हणजे अगदी तुम्ही याच्यापूर्वी 1 वर्ष तयारी केलात किंवा 2 वर्ष तयारी केलात व तुमचं सिलेबस कंप्लीट होत नव्हतं मेन्स परीक्षेबद्दलचं, तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत 1 जुलै तर गेलेलाच आहे, पण 1 तारीख तर गेली आहे, परंतु 2 तारीख तरी आज आहे ना, तर नक्कीच तर तुम्ही जेवढ्या लवकर माझ्यासोबत जॉईन व्हाल ना तर तुम्हाला मी टार्गेट देईन
की बाबा आजच्या टार्गेटमध्ये तुम्हाला हे टॉपिक कंप्लीट करायचं आहे, बरोबर. मग तुम्ही त्या गोष्टीचा विचार नाही करणार दुसरं तुमचं सिलेबस राहिलं, तुम्हाला मी जे टार्गेट दिलं त्याचाच विचार तुम्ही करणार आहात. मग त्यामुळे तुमचं काय होईल पहा, की तुम्ही तोच टॉपिक कराल व त्यावरती लगेच अँसर रायटिंग पण तुम्हाला करायची आहे, बरोबर. मग अँसर रायटिंग आणि प्रश्न व सकाळी तुम्ही अभ्यास करणार व रात्री आन्सर लिहिणार आहात. मग या कारणानिमित्त काय होईल पहा, तुमचं चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल व जे टार्गेट आहेत ना ते टार्गेट योग्यरित्या कंप्लीट होतील. कारण पहा, तुमच्यावरती मी एक वचक या पद्धतीने अकाउंटेबल असणार आहात तुम्ही मला, किंवा मग मला मास्टरला सांगायचं आहे म्हणून. ओके, मग त्यासाठी नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. पहा, अगदी या बेसिसवर जर केला तर सिलेबस 6 महिन्यामध्ये कंप्लीट होऊ शकेल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे चला. नेक्स्ट आपल्यासाठी गरजेची नाही आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो. नेक्स्ट पहा, पुढील 5 दिवस आणखीन जास्त पाऊस पडणार आहे. ओके, चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. नेक्स्ट आहे पहा द हिंदू. द हिंदूमध्ये पहिलीच बातमी गरजेची आहे, बाकी एडिटोरियल गरजेचे नाहीत. इंडिया आणि इस्रायल यांचा जे संबंध आहे ते मी इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये चांगल्या पद्धतीने डिस्कस करेन. इथे प्रत्येक बातमीला आपण जास्त तवज्जो द्यायची नाही. त्याच्यानंतर पहा, एक इंटरव्ह्यू आलेला आहे, पण थोडासा इंटरव्ह्यू आपल्यासाठी जास्त आपण किचकट जाऊ शकत नाही, या नात्याने मी त्याला स्किप करतोय. ओके, मग आपल्यासाठी फक्त एकच बातमी राहते द हिंदूमध्ये कालच्या. तर ही आहे पहा, गल्फ रिमिटन्सेस रोज टू $16 बिलियन इन एप्रिल डिस्पाईट वेस्ट एशिया क्रायसिस मिनिस्ट्री. आता पहा, तुम्हाला माहिती असेल रेमिटन्सेस, ज्याला आपण ना मराठीमध्ये काय म्हणतो पहा, परप्रेषित रक्कम. ओके, आता ही रेमिटन्सेस म्हणजेच काय, तर पहा, हा आपला प्यारा भारत आहे. ओके, प्यारा भारतमधून काही व्यक्ती जातात कुठे पाहता, हे अशा पद्धतीने आहे सौदी अरेबिया. ओके, सौदी अरेबियामधून जाऊन तिथे तेलाच्या कुवेमध्ये वगैरे ते काम करण्यासाठी महाराष्ट्रातील किंवा केरळमधील जे व्यक्ती आहेत ना ते दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करतात, बरोबर आहे. मग बेसिकली इथे कोण काम करतं, तर हा फक्त पुरुष जातो व त्याची जी फॅमिली आहे ना ती फॅमिली इथंच राहते, केरळमध्येच त्यांची फॅमिली राहते, बरोबर आहे. पण तो जो करता पुरुष आहे ना तो सौदी अरेबियामध्ये जाऊन तेलाची जी कुवा असते, विहीर, तेलाच्या विहिरीमध्ये तो तेल उपसण्यासाठी काम वगैरे तिथं करत असतो, बरोबर. प्लीज माझ्या शब्दांकडे जाऊ नका, पण मला जे सांगायचं आहे ते लक्षात घेण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता माझ्या शब्दांचा, बरोबर आहे. मग पहा, प्रत्येक महिन्याला या व्यक्तीची काय होते पहा, पेमेंट होते, बरोबर आहे. मग ती पेमेंट झाल्यानंतर तो ₹5 खर्च करण्यासाठी स्वतः ठेवतो. पहा, आता अगदीच पहा, त्याची पेमेंट आहे ₹50 पर मंथ. ओके, ₹50 पर मंथ अशा पद्धतीने त्याला पेमेंट आहे. मग तो ₹5 स्वतःसाठी ठेवून घेतो. त्याच्यानंतर उर्वरित जे ₹30 आहेत ना ते ₹30, ₹5 त्याचा खर्च, बाकीचे उर्वरित ₹15 पहा तो महिन्याचा खर्च वगैरे या पद्धतीने तो ठेवून घेतो व उर्वरित ₹30 जे आहेत ना ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पाठवतो, बरोबर आहे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जे पैसे पाठवतो तो कशासाठी पाठवत आहे, तर तो पैसे त्यांच्या फॅमिलीसाठी पाठवत आहे, बरोबर. मग मला सांगा तुम्ही, इंटरनॅशनल लेवलवरती जे ट्रान्झॅक्शन होत आहेत आपले ते कोणत्या ह्याच्यामध्ये होत आहेत, करन्सीमध्ये, तर डॉलरमध्ये. त्यानंतर पहा, त्या व्यक्तीने हे जे डॉलर पाठवलेलं आहे ना त्या डॉलर्स आता आपल्यासाठी हे का महत्त्वाचं आहे, किंवा ही जी रिमिटन्सेस आहेत ही इम्पॉर्टन्स आपल्यासाठी का गरजेचे आहेत हे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात. तर पहा, तुम्हाला माहिती आहे आज घडीला आपल्या देशामध्ये रुपयाची जी किंमत आहे ना ती खालावत चाललेली आहे व डॉलरची किंमत काय होत आहे, मागणी तिथं वाढत आहे, बरोबर. मग आता हे का होत आहे नेमकं, तर अगदी आपल्या देशामध्ये ना USA सिंगापूरचे व्यक्ती काय करतात पहा, गुंतवणूक करतात. त्याला आपण FPI म्हणतो आणि FDI म्हणतो. ओके, FDI आणि FPI. आता FPI जे असतं ना हॉट मनी असतं, म्हणजे अगदी त्यांना जर थोडंसं पण काही भीती वाटली ना तर हे लगेच पैसे घेऊन पळून जातात. व FDI कसं असतं पहा, तर ते स्टेबल असतात. ओके, हे स्टेबल असतात, बरोबर आहे. मग याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही, पण FPI याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे हे कितीपर्यंत असतं, तर 10% हे FPI असतं. ओके, मग आता मला सांगा, आता अगदी एक USA व्यक्ती आहे, या व्यक्तीने काय केलं पहा, $10 आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवले. $10 आपल्या इंडियामध्ये त्यांनी गुंतवणूक केली पहा. ओके, त्याला वाटलं की बाबा भारत देशामध्ये चांगली परतावा वगैरे येईल यासाठी त्यांनी गुंतवणूक केलं. व फक्त एका व्यक्तीने नाही पहा, तर अगदी पहा असे 5 व्यक्तींनी $10 आपल्या इंडियामध्ये त्यांनी गुंतवणूक केली. मग हे $10 आहेत, यामुळे याला काय म्हणतो आपण पहा, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने त्यांनी FPI आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली. ओके, मग पहा, आता ही गुंतवणूक आपल्या देशामध्ये 5 व्यक्तींनी $10 म्हटल्यानंतर पहा आपल्या देशामध्ये किती आले, $50 आपल्या देशात आलेले आहेत. मग या $50 आल्यानंतर भारत सरकार काय करेल पहा, अगदी या $50 त्यांनी लगेच पहा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे करण्याचा प्रयत्न करेल किंवा काहीतरी त्यापासून आपण खरेदी करतो. आता अगदी पहा, तुम्ही पण
आता अगदी तुम्ही जर माझे क्लासेस लावलेला असाल, ओके, माझे क्लासेस लावल्यानंतर मी काय करेल, ते पैसे अगदीच पहा कुठेतरी गुंतवणूकच करेल ना, जसं की सकाळचं वृत्तपत्र, मी काय सॉरी सकाळ वृत्तपत्र खरेदी करेल, किंवा अगदी जे बिमल जालन सरांचं जे नवीन मी आत्ता सांगितलं ना आन्सर रायटिंगबद्दल, ते पुस्तक मी खरेदी करेल. अशा पद्धतीने पहा मी विविध गोष्टींवरती मी गुंतवणूक करेन, कारण मला पण विकास करायचं व तुम्हाला पण चांगलं मला प्रोडक्टिव्ह माहिती तिथं द्यायचं, या नात्याने मी काय करेन पहा, स्वतःवरती ते गुंतवणूक करेल किंवा पुस्तकांवरती वगैरे गुंतवणूक करेल. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण तेच करतं पहा, USA मधून गुंतवणूक आली ना, तर त्या गुंतवणुकीचा आपण फायदा करून घ्यावा, यासाठी पहा भारत सरकार काय करेल, काही गोष्टींवरती त्याला गुंतवणूक वगैरे करण्याचा तो प्रयत्न करेल. मग गुंतवणूक केली पहा, मग हे पैसे $50 जे आलेले होते ते आता काय झालेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून पहा खर्च झाले. ओके, मग खर्च झाले. मग पहा अगदीच दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतला की उद्यापासून आपलं काय, भारत देशामध्ये गुंतवणूक करायची नाही. जे अमेरिकन आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं पहा की जे अमेरिकन्स आहेत ना, त्यांनी उद्यापासून भारत देशामध्ये गुंतवणूक करायची नाही, असा जर त्यांनी निर्णय घेतला, तर लगेच पहा अमेरिकेने म्हटलेलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी जर तसं म्हटलं ना, तर लगेच हे जे 5 लोकांनी गुंतवणूक केली होती, त्याच्यानंतर पहा याच्या पूर्वी पण काहीतरी लोकांनी गुंतवणूक केलीच असेल ना. मग अगदीच पहा आपण ती आकडावार घेऊयात. पहा 7 जणांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली होती टोटल, बरोबर आहे. मग ह्या 7 लोक काय करतील, पहा पळत पळत जातील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे व मला ते काय म्हणतील, आम्ही $10 गुंतवणूक केली होती, आम्हाला लवकरात लवकर $70 द्या, कारण आम्हाला पळून जायचं आहे इथून, डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला येऊ देणार नाहीत, असं म्हणतील ते. मग लगेच पहा भारत सरकारला जागील, पहा आपण तर $50 आलेले जे पैसे होते, किंवा पहिलेचे जे $20 होते, ते तर आपण पैसे खर्च करून टाकलेत ना. आता माझे तर रुपये $0 आहेत, बरोबर आहे. मग मला सांगा, इथं मागणी वाढलेली आहे का नाही, डॉलरची इथं मागणी वाढली. ओके, इथे डॉलरची मागणी वाढली व पुरवठा झालेला आहे का, पुरवठा आपल्याकडे नाही पहा, कारण आपण डॉलर छापू शकत नाही, आपण फक्त रुपया छापू शकतो. मग ह्या बेसिसमध्ये आता प्रॉब्लेम काय झाली पहा, अगदी आपल्याजवळ मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी म्हटल्यानंतर रुपयाचं किंमत पडेल का नाही, मग नक्कीच पडेल ना. कारण पहा एक व्यक्ती काय म्हणेल, बाबा तू मला $1 दे, मी तुला $1 दे, मी तुला ₹50 देईन. एक व्यक्ती असं म्हणेल. दुसरा काय म्हणेल व्यक्ती, तू मला $1 दे, मी तुला किती रुपये देतो, $100 देतो. मग दी मला सांगा, जर म्हणजे अगदी एक व्यक्ती मागत होता पहा डॉलर, ₹1 $50 $1 मागत होता, दुसरा म्हणतो की $100 मला $1 दे. मग असं जर झालं तर रुपयाची इथं डायरेक्टली किंमतच पडली ना. व ग्लोबल मार्केटमध्ये याला भाव जास्त लागतो पहा. आता आज देखील पण पहा ना तुम्ही, जर मार्केटमध्ये एखादी पेन घेण्यासाठी गेलात तुम्ही, व फक्त तिथे 2 जण गेलेले आहेत व एकच वस्तू आहे, किंवा एकच पेन आहे तर 2 जण आहेत, मग ज्या व्यक्तीने जास्त बोली लावलेली आहे त्यालाच ती वस्तू मिळेल ना. अगदी तसंच इथं पण झालं पहा, $1 $100 मोजावे लागतील, मग आपल्या रुपयाचं मूल्यन झालं का नाही, तर नक्कीच पहा इथं आपलं जे रुपये आहे ना तो खाली कोसळला. ओके, आता ते अवमूल्यन वगैरे ह्या संकल्पना थोड्याशा वेगळ्या आहेत, पण त्या अशाच पद्धतीने सांगता येतात, बरोबर आहे. मग इथं आपला रुपया अगदीच खाली पडला. मग हे खाली पडला, मग याला आपल्या इकॉनॉमीला हे चांगलं आहे का, तर बिलकुल चांगलं नाही पहा. मग नक्कीच मग यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्या देशामध्ये जे रिमिटन्सेस येत आहे, हे पहा कुठे गेला, सौदी अरेबिया. ह्या सौदी अरेबियामधून जे $50 आपल्या देशाला मिळालेले होते, किंवा $50 आले होते, जर इथून आपला पुरवठा जर झाला, तर मला सांगा, आता एकच मिनिट द्या. आता रिमिटन्सची किंमत आपल्याला कुठून आली होती, तर पहा मागणी तर आपल्या देशामध्ये वाढलेली आहे, बरोबर. मग मी म्हटलं होतं की पुरवठा कमी आहे, पण पुरवठा जे रिमिटन्स आलेले ते कशातून आलेलं आहे, तर डॉलरमध्येच ट्रान्झॅक्शन होतं पहा रिमिटन्सचं. मग तेच रिमिटन्स जर आपला पुरवठा म्हणून जर आपण वापर केला, $50 आपला रिमिटन्स म्हणून आला, तर नक्कीच पहा लगेच आपण यांची किंमत चुकता करू शकतो. म्हणजे लगेच ठीक आहे, जा तू पळून, आम्हाला गरज नाही तुझी, असं म्हणू शकतो आपण. मग यासाठी पहा आपला मग रुपया इथं $100 वगैरे जाईल का, $1 = $100 जाईल का, नाही. तर अगदीच पहा $1 = $50, अशाच पद्धतीनं किंमतीमध्ये देवाणघेवाण होऊ शकेल. मग यासाठी रिमिटन्स जे आहे ना, ते आपल्या इंडियन इकॉनॉमीला तेवत ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. ओके, मग यासाठी पहा आपल्या देशाचा जे इंडियन डायस्पोरा दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करतो ना, ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. शेवटचा पॉईंट आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये, शेवटचा पॉईंट आपल्याला तोच शिकायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेस दुसऱ्या देशामध्ये जातात, त्यावेळेस पहा तिथं इंडियन डायस्पोराला जाऊन का भेटतात, त्याचं नेमकं कारणच ते आहे, कारण तिथून आपल्या देशामध्ये भरपूर पैसा येतो. ओके, रिमिटन्स येतो, कारण त्यांची फॅमिली आपल्या देशात राहते. व आता त्यालाच अनुसरून पहा आपण MPSCची तयारी करत आहोत, बरोबर आहे. मग MPSCला प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक विचारू शकतो. मग नक्कीच मला सांगा, रिमिटन्समध्ये सगळ्यात जास्त राज्य कोणता पुढे आहे, तर अगदीच पहा महाराष्ट्र महान. ओके, त्यानंतर केरला आहे, त्याच्यानंतर तमिळनाडू आहे. या 3 राज्यांची नावं प्लीज लक्षात ठेवा. ओके, GST मध्ये नंबर 1 कोण, महाराष्ट्र आहे. ओके, तर प्लीज ह्या आकडेवारीला थोडंसं लक्षात ठेवा, कारण ज्या वेळेस परीक्षेला प्रश्न आला ना, जर तुम्ही ह्याशी आकडेवारी लिहिलात ना, तर नक्की एक्झामिनर चांगला खुश होऊन तुम्हाला मार्क देईल. त्याच्यानंतर
कंट्री वाईज आपण जास्त कोणत्या देशातून आपल्या देशाला रिमिटन्स जास्त मिळतात, तर युनायटेड स्टेट्स आहे पहा 27.7%. आता ही जी आकडेवारी मी सांगतोय ती 2025ची आकडेवारी आहे RBI बुलेटिनमधून. ओके, प्लीज ही आकडेवारी जशी असते लक्षात ठेवा. आता नक्की द हिंदूमध्ये आलेली आहे, मिनिस्ट्रीने ही आकडेवारी दिली आहे, परंतु पूर्ण आकडेवारी त्यांनी इश्यू केलेली नाही आहेत. ओके, त्यामुळे ह्या आकडेवारीवर आपण अद्याप अवलंबून राहू शकत नाही. तर मी आणलेली आकडेवारी कोणाची, तर RBIने दिलेली. पहा, युनायटेड स्टेट्समधून आपला 2023-24 या साली 27.7% एवढी रेमिटन्सेस मिळालेलं होतं. त्यानंतर अरब अमिरात म्हणजे UAE कडून पहा 19.2, त्यानंतर UK पासून 10.8 आणि कॅनडा कुठं आहे पहा सगळ्यात शेवटी आहे 3.8. ओके, जे कॅनडा म्हणतो आपण ते तिथून थोडंसं कमीच आहे. मग आपलं अगदीच USA, UAE, युनायटेड किंगडम, सौदी अरेबियापासून पहा 6.7% रेमिटन्सेस आपला प्राप्त होतात. ओके, आय होप हे रेमिटन्सचा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजला असेल. रेमिटन्स आपल्या देशासाठी का गरजेचं आहे किंवा आपल्या भारतीय रुपयाला स्ट्रॉंगर ठेवण्यासाठी रेमिटन्स का गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हे पॉईंट समजला असेल. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका न्यूजचं मेन पॉईंट राहिलाच ना. तर पहा, लेखक म्हणत आहेत की वेस्ट एशिया म्हणजे जे मिडल ईस्ट आहे तिथं युद्ध चालू असून देखील आपल्या देशाला रिमिटन्स जास्त प्राप्त झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पहा, डिस्पाइट द वेस्ट एशिया क्रायसिस नेट रेमिटन्सेस फ्रॉम द रिजन ऑफ इंडिया रोज टू $16 बिलियन इन एप्रिल 2026. एप्रिल 2026 मध्ये पहा $16 बिलियन आपला रेमिटन्सेस या वेस्ट एशियन कंट्रीजमधून मिळालेला आहे. ही चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर अप 17% ओव्हर द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ द लास्ट इयर. व पहा, हे रेमिटन्स 70% वाढलेला आहे. गेल्या वर्षी 70% ही रेमिटन्स यावर्षी वाढलेला आहे. ओके, $16 बिलियन रेमिटन्स आपला मिडल ईस्टमधून मिळालेला आहे. त्यामुळे मिडल ईस्टला आपला दुर्लक्ष करून चालेल का, तर बिलकुल नाही. मिडल ईस्टमध्ये आपली भारतीय पॉप्युलेशन भरपूर राहते. ओके, म्हणजे अगदीच पहा, कोणालाही काम जर वगैरे नसेल तर अशा पद्धतीने डायरेक्टली दुबईला वगैरे जाऊन काम करावं असं त्यांनी इच्छा व्यक्त करतात, किंवा सौदी अरेबियामध्ये तेलाच्या जे विहिरी आहेत तिथे जाऊन काम करावं असं त्यांचं मत असतं. मग त्यासाठी ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. आय होप तुम्हाला हे रिमिटन्सेस किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, परप्रेषित रक्कम, ही तुम्हाला नक्कीच समजली असेल इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने. ओके, तर आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.